ठीक है, बघा प्रश्न कसा है। रीता और मीना मिलकर एक काम को 10 दिनों पूरा कर सकती है, जबकि रीता अकेले उसी काम को 15 दिनों में पूरा करती है, तो मीना इस काम को कितने दिनों में पूरा करेगी? ठीक है, सिंपल आहे. ज्यावेळेस आपण दोघांपैकी एकाचा कार्य काढतो त्यावेळेस चतुस्थानी मायनस घेतो, आणि ज्यावेळेस आपण दोघांपैकी दोघांचा कार्य काढतो त्यावेळेस प्लस घेतो. ठीक आहे, आता रीता और मीना किती दिवसात काम करते? 10. ठीक, अकेले रीता किती दिवसात? 15. लसावी किती आहे? 10 33 15 दोन्ही असे एक का? नाही, मायनस का की दोघांपैकी एकाचा कार्य काढायचा, त्यामुळे लसावी किती? 30. उत्तर किती आलं? ठीक आहे. ठीक है, बघा आता प्रश्न असा है, ए बी सी किसी कार्य को क्रमशः 20 दिन 24 दिन और 30 दिन में पूरा करते हैं. 3 व्यक्ति किती? 3. एक व्यक्ति काम करते हैं 20 दिवसात, एक 24 एक 30. यदि वे एक साथ मिलकर किसी कार्य को करते हैं तो उन्हें उस कार्य को करने में कितना समय लगेगा, तो कितना दिन लगेगा? ठीक, आता आपण ज्यावेळेस तिघांचे कार्य करतो ए 8.1/7 बरं, ए बी सी लसावी किती आहे? 26. बरं, बरोबर तेजस, समजते ना? ठीक आहे, सुधीर 7 दुने 24 पाचा 4 त्रिक 6 5 14. 11 4 15. बरोबर आहे का? लसावी किती आहे? 21. आपला 120. किती भाग जातोय? 8. जातोय ना? 5 अंकी वाट 5 आम्ही जातो. 5 अंकी ना? 5 त्रिक 5 दुने 5 चौक 3 अंकी 3 8 आहे. सिंपल आहे. बघा, यदि पी और क्यू मिलकर किसी कार्य को 15 दिन में दिवसात क्यू और आर 12 दिवस, पुढे पी और आर किती दिवसात? लसावी ना 7. ठीक है, 15 चौक 12 पंचे 20 त्रिक, तीनों मिलकर म्हटलंय त्याने, काय म्हटलंय? तीनों मिलकर 5 आणि 4 9 3 12. लसावी किती आहे? 7. 12 पंचे 7. आता प्रत्येकी लोकांना 2 वेळेस काउंट केलंय. पी ला 2 वेळेस, क्यू ला 2 वेळेस, आर ला 2, त्यामुळे 2 ला 2. सिंपल असते. ठीक है, सिंपल है. ए किसी काम को 6 दिन में, आता पण बोलला का मी सांग. ठीक है, काही विषय नाही, जैसे थे ना. ए किसी काम को 6 दिन में, बी उसी काम को 8 दिन में. लसन किती देतो हे? 24. ठीक है, 6 चौक 8 त्रिक 24. पुढे काय म्हटलंय? सी उस काम को पूरा करने में ए और बी द्वारा 7 काम करने के लिए गए समय के बराबर समय लेता है. आता ए ने 4, बी ने 3, 6 चौक 8 त्रिक 4 आणि 3 सी किती काम घेतो आता? बरोबर. ए और बी के बराबर समय बोल लेता है सी. किती आलं? 7. आता काय म्हटलंय? यदि बी और सी 7 काम करे, बी चे कार्य किती आहे? 3. सी चे कार्य किती आहे? 7.
टोटल यदि बी और सी साथ काम करते तो उन्हें काम करने में कितना दिन समय लगेगा? लसर किती आला है? 24. किती माता 24 कुठे जाईल? हा 12 2 24 5 दुनी 10 12 भागीला 5 दिवस ठीक त्याचा पूर्णांक रूपांतर केलं 5 दुनी 10 बघा जी बाकी असते ती कुठे असते अंशाला जी संख्या भागते छेदाला भागाकार पुढे 2.2 छेद 5 बघा सिंपल आहे ए और बी किती दुसरा 21 सी मिळून किती 14 लसर किती येणार बरोबर ना 14 त्रिक 21 जुनी आता तिघींपैकी 2 व्यक्तींचे दिले तिचा क्रमांक काढायचा त्याच्यामुळे काय करू वजा बाजू 3 आता 2 गेले किती तरी समजे ना बेचाळीस किती हे बघा सिंपल आहे काय म्हणू बघा ना काय करते 7 पुरुष एक कार्य 12 दिन 12 साठी किती कुल कार्य किती झालं वे कार्य करना शुरू करते हैं आता आपण एकूण कार्याचं 84 तर एका पुरुषने किती युनिट काम केलं ते आपण बघावं लागेल बरोबर आहे ना किती पुरुष आहे एकूण कार्य किती आहे मायनस 7 आहे म्हणजे एका पुरुषाने किती कार्य केलं 7 युनिट ठीक पुढे यदि वे कार्य करना शुरू करते हैं और 5 दिन बाद 3 पुरुष कार्य छोड़ देते एकूण पुरुष किती आहे किती पुरुष चालले सोडून 3 शिल्लक किती राहिले आता बरोबर आता 5 दिन बाद जात आहे म्हणजे 5 दिवस त्याने सोबत कार्य केलं बरोबर 7 5 5 दिन बाद 7 पुरुषांनी 5 दिवसांनी किती कार्य केले 35 एकूण कार्य किती आहे 84 किती वजा बाकी 49 ठीक बघा किती बरोबर आता किती लोक चालले गेले सोडून 5 दिवसानंतर 3 मग शिल्लक किती राहिले आता 4 एकूण 7 पुरुष त्यापैकी 4 जण चालले गेले राहिले किती 4 पुरुष आता शिल्लक कार्य किती आहे 49 याच्यापेक्षा 4 1 4 दुनी 8 ही संख्या भागते ती छेदस्थानी भागा समोर बाकी वर म्हणजे ते शेष कार्य पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील 49 चे 4 दिवस किंवा 12.1 चे 4 दिवस बघा 36 पुरुष एक काम को 24 दिनों में
कर सकते हैं। 8 दिनों के बाद 4 श्रमिकों ने काम छोड़ दिया। शुरुआती किती लोक होते? 36 दिवस किती दिवसानंतर? 8 दिवसानंतर। आता 24 मधून 8 गेले, किती राहिले? 16। 36 पुरुष एक काम को 24 दिनों में कर सकते हैं। 8 दिनों के बाद आता दिवस किती होते? 24 में 8 गेले, किती राहिले? बरोबर, माइनस केले के बाद 4 श्रमिकों ने काम छोड़ दिया। लोक किती होते कामाला? 4 गायब झाले, किती राहिले? समजतंय? 36 लोक 24 दिवस काम करतात। 8 दिवसानंतर 24 मधून 8 गेले 16। 4 श्रमिक 4 पुरुष काम सोडून चालले गेले। सुरुवातीला किती होते? 32 मधून 4 गेले, किती राहिले? 36 मधून 4 किती राहिले? 32। ज्या संख्याला x असतो ती संख्या कुठे येते? भागेला आहे। आता 3 गेला 3 6 सांगायचं हा। 16 तो 16 दुने 18 दुने 18 किती दिवस लागतील मग?